गती गेली गती विना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्त विना क्षुद्र खचले सगळे अनर्थ एका विद्येनं गेलं, असं महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे. आणि तुमच्या 12 मती म्हणजे 12 वेगवेगळ्या विचारशैली, 12 वेगवेगळी विज्ञान शैली या तुमच्या शहराच्या नावामध्येच आहेत. आणि एका अविद्येने हे सगळे अनर्थ केल्यामुळं या विद्येची स्थापना 14 विद्या आणि 64 कलांचा विकास करण्यासाठी माननीय पवार साहेबांनी आणि त्यांच्या सहकार्याने या परिसरामध्ये केली. आणि जवळजवळ 24,000 विद्यार्थी या क्षेत्रामध्ये अभ्यास करतायत, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करतायत. आणि इथले शिक्षक म्हणजे 2 प्रश्न नेटवरती उपलब्ध झाले, त्यातले एक म्हणजे मातृभाषेतून इथले शिक्षक जास्त शिकवतात. असशी जेते अताच तेते काम हातीची सोडू नको, नव्या प्रदेशात धुंदुनी काढीन स्वप्न सुखी अळसू नको, घरापासची कर्मभूमी ती टाक नांगरुनी पांगू नको. रवींद्रनाथ टागोरांच्या भाषांतरित केलेल्या ओळी आहेत. आणि इथलीच माती नांगरण्याची, त्यातनं अनेक फुलं झाडं घडवण्याची जबाबदारी इथले शिक्षक पार पाडतायत. 44व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी या सर्व शिक्षकांना, ही नवी जनरेशन आणि शिक्षक हे खूप महत्वाचे आहेत. खूप छान ओळी आहेत विंदा करंदीकरांच्या, आपण नेहमी ऐकत असतो, वाचत असतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कडाकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिशे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. शौर्य, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, ऑप्टिमिझम, होकारात्मक दृष्टिकोन, रचनात्मक दृष्टी, विजन. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेलेशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हे हात या अध्यापकांना, शिक्षकांना या संस्थेच्या माध्यमातून मिळालेले आहेत. विद्येचं जे दान आपण करत आहात ते अत्यंत पवित्र दान आहे. मला माझा प्रवास सांगण्यासाठी इथं बोलवलेला आहे. आणि नवीन पिढीला काही 4 समजूतपणाच्या गोष्टी, कारण 20 वर्ष मी आज पोलीस दलामध्ये काम करत आहे. वयाच्या 22व्या-23व्या वर्षी माझं IPS मध्ये सिलेक्शन झालं. मला आठवतंय मी कोल्हापूर शेजारच्या एका छोट्याशा खेड्यातनं पत्र्याची पेटी घेऊन, त्यात फक्त पुस्तकं होती. ST बसमधनं मुंबईला गेलो. मुंबईमध्ये राहण्याची कुठं सोय होत नव्हती, म्हणून आमदार निवास रूम नंबर 5 मॅजेस्टिक कुलाबा या ठिकाणी आपली पत्र्याची पेटी टाकली. दिवसभर लायब्ररीत अभ्यास करायचा आणि संध्याकाळी झोपायला तिथे यायचं. पण आपल्याला माहित आहे की आमदार निवासमध्ये सगळे कार्यकर्ते गावाकडनं आलेले असतात आणि त्या कुलाबा कॉजवेवरती वेगवेगळे पदार्थ इतके खातात की संध्याकाळी इतके वास सोडतात की झोप पण यायची नाहीये. बाथरूम वाईट परिस्थितीत असायचे. म्हणून त्या आमदार निवासच्या पासन काही 5 मिनिटाच्या अंतरावर सुनीती, सुरुची, यशोधन, सारंग अशा IAS IPS अधिकारी राहतात. त्या इमारती आहेत. संध्याकाळी कुतूहलापोटी त्या इमारतींच्या बाहेर जाऊन उभा राहायचो. लाल पिवळ्या दिव्यांच्या गाड्यातून ते अधिकारी यायचे, सुटापुटातले अधिकारी खाली उतरायचे. या इमारतीमध्ये या अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या शिपायांसाठी, सर्वंट क्वार्टर्स असतात. 10x10च्या छोट्याशा खोल्या. कुणीतरी माहिती दिली की या सर्वंट क्वार्टर्स मध्ये झोपायला जागा मिळू शकते, म्हणून PWDच्या ऑफिसमध्ये त्या 10x10च्या सर्वंट क्वार्टरमध्ये, कारण दिवसभर अभ्यास करता येईल आणि रात्री व्यवस्थित आराम करता येईल म्हणून त्या सर्वंट क्वार्टर्स मध्ये पण त्या 10x10च्या जागा शोधली. पण त्यावेळेला ती जागा सुद्धा मिळालेली नव्हती. तिथनंच 5 मिनिटाच्या अंतरावरती CCI, बॉम्बे जिमखाना असे हायफाय लोकांचे क्लब आहेत. तिथून तारेच्या कुंपणातनं बड्या बापांची मुलं कशी खेळतात, स्क्वॉश कशी खेळतात, टेनिस कशी खेळतात असं
डोकावून पाहायचा कधीतरी प्रयत्न करायचो, पण वॉचमनच्या शिवाय ऐकायला मिळायचं. तिथनंच 5-7 मिनिटाच्या अंतरावर मेट्रो नावाचं थिएटर आहे, जिथं सिनेमाचे प्रीमियर्स व्हायचे. त्यावेळेला मला आठवतं 1994ला कभी हा कभी ना हा सिनेमा रिलीज झालेला होता शाहरुख खानचा. आणि त्या शाहरुख खानला पाहायला जवळजवळ 2-2.5 तास त्या दोराच्या पलीकडे बाउन्सरच्या शिव्या खात तो कधी आला आणि त्याचं पाठीमोरं काहीतरी दिसला असेल, कधी येऊन निघून गेला कळालं पण नाही. तिथून 5-7 मिनिटाच्या अंतरावरती ताजमहाल हॉटेल आहे. त्या ताजमहाल हॉटेलमध्ये चहा त्यावेळेला 25 रुपयाला मिळायचा. कधीतरी आपण तिथं चहा पिऊ शकेल का याचं स्वप्न पाहायचं पण धाडस व्हायचं नाही, कारण खिशानं कधी 15 रुपयाच्या वर राईस प्लेट खाण्याची परवानगी दिली नव्हती. फ्रस्ट्रेशन होतं, नकारात्मकता होती. आपल्याला जमेल का, आपला भविष्यकाळ काय आहे. पण सुरेश भटांच्या काही प्रेरणा देणाऱ्या ओळी त्यावेळेला आठवायच्या. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी पेटवण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. एक स्वप्न घेतलं, एक जिद्द घेतली. आणि स्वामी विवेकानंदांच्या ओळी आहेत ना, टेक वन आयडिया, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लिव्ह ऑन दॅट इंडिया, दॅट आयडिया, दॅट इज वे टू द सक्सेस. एक कल्पना उचल, तिचाच विचार कर, त्याचं स्वप्न बघ, त्याच्यावरच जग, आणि हाच यशाचा मार्ग आहे. 2 वर्ष 94 आणि 95 साली 2 वर्ष पेकाट मोडे तोपर्यंत आणि बुडाला फोड येतोपर्यंत अभ्यास केला. आणि परिस्थिती पालटली, परिस्थितीने यू टर्न घेतला. IPS मध्ये निवड झाली आणि मुंबईमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून नेमणूक झाली. ज्या ठिकाणी 10x10च्या सर्वंट क्वार्टरचा शोध घेत होतो, त्याच ठिकाणी शासनानं 2200 स्क्वेअर फूटचा 3 BHKचा फ्लॅट राहायला दिला. ज्या ठिकाणी वॉचमनच्या शिव्या खात CCI मध्ये आतमध्ये ओलांडून काय चाललंय हे पाहण्याचा प्रयत्न करायचा, त्याच ठिकाणची मॅनेजमेंटची मंडळी मी DCP झाल्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये येऊन आमच्या क्लबची ऑनररी मेंबरशिप घ्या, आणि तिथंच मला माझी मुलं स्क्वॉश आणि टेनिस खेळताना दिसायला लागली. ज्या सिनेमा थिएटरच्या बाहेर 2-2 तास फिल्म स्टार पाहायला मिळतायत का म्हणून धडपडायचो, बाउन्सरच्या शिव्या खायचो. मुंबईचा, पश्चिम मुंबईचा, बँड्रापासून जुहू पर्यंतचा त्या भागाचा ऍडिशनल पोलीस कमिशनर झालो. तेच फिल्म स्टार 2-2 दिवस माझ्या अपॉइंटमेंटसाठी वेळ मागायला लागलो. त्या ताजमध्ये कधी चहा प्यायचंही स्वप्न पाहायचं धाडस झालं नाही. त्याच ताजमध्ये 26/11च्या रात्री मी आणि माझ्या सहकार्यांची सगळ्यात जास्त वाट पाहिली गेली, आणि तिथंच अतिरेक्यांशी 2 हात केल्यामुळे राष्ट्रपतींचं शौर्य पदक आमच्या चमूला देण्यात आलं. परिस्थिती बदलतात, पात्र बदलतात, मनगटात ती फक्त जिद्द असण्याची आवश्यकता आहे. आता परिचय करून देताना 1997च्या यादीमध्ये मी एकटाच नव्हतो. आमच्या गावातनं 2 जण आणि शेजारच्या गावातला सुगंध, असे 3 जण खेड्यातले आम्ही बालमित्र, शेतकऱ्यांची पोरं. ज्यावेळेला 1997ला UPSCच्या यादीमध्ये मुंबईमधला एकही जण नव्हता 1.5 कोटी लोकसंख्येच्या. आमच्या 1800 गावाच्या लोकसंख्येत आम्ही 3 जण IAS, IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालो. मी आता IG म्हणून काम करतोय, पश्चिम महाराष्ट्राचा IG म्हणून काम करतोय. आनंद पाटील माझा चुलत भाऊ, तो ऍडिशनल सेक्रेटरी म्हणून फायनान्स डिपार्टमेंटमध्ये दिल्लीला काम करतोय. तामिळनाडू केडरमध्ये त्याची IAS मध्ये नेमणूक झाली. मी 2 वर्षापूर्वी अमेरिकेला पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनचं ट्रेनिंग घ्यायला गेलेलो होतो. आपल्याला माहित आहे की अमेरिकेतलं सगळ्यात
मोठं शहर न्यूयॉर्क मधला सगळ्यात पॉश एरिया मॅनहॅटन, आणि मॅनहॅटन मध्ये टाइम्स स्क्वेअर सगळ्यात पॉश एरिया, तिथनंच 1 मिनिटाच्या अंतरावरती 56वा स्ट्रीट आहे. कुतूहलापोटी इंडियन एम्बॅसीच्या ऑफिसमध्ये मी गेलो तर 400 स्क्वेअर फीटच्या आलिशान ऑफिसमध्ये शेतकऱ्याचं पोरग फर्स्ट सेक्रेटरी म्हणून तिथं बसलेलं, त्या चेंबरमध्ये अधिकारशाहीनं बसलेलं मला पाहायला मिळालं. आणि माझी निवड फक्त IPS मध्ये झाली नव्हती. परिचय करून दिल्याप्रमाणे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि डेप्टी कलेक्टर या 2 पोस्ट मला 1997ला MPSCतनं मिळालेल्या होत्या आणि IPS मध्ये UPSCतनं माझी निवड झालेली होती. म्हणजे 3 पदावरती एकाच वेळेला नेमणूक. आणि PSIच्या फिजिकल मी गेलेलो होतो, म्हणजे 4थं पद थोडक्यात राहिलेलं होतं. म्हणजे चारित्रिकून 12 परीक्षा सलग 1996ला मी पास होत गेलेलो होतो. आणि माझ्यावर आम्ही 3 जण, हा ट्रॅक, हा प्लॅन, हा काय, म्हणजे हे मी सगळं बढाया मांडण्यासाठी बिलकुल सांगत नाहीये. खेड्यातल्या मुलाचा एक प्रवास या सर्वोच्च पदावरच्या म्हणजे IAS IPS ह्या एलिट पदव्या मांडल्या जातात, देशातल्या सगळ्यात महत्वाच्या सर्व्हिसेस मांडल्या जातात. इथपर्यंतचा प्रवास आणि त्यात मग चढ उतार, म्हणजे टक्के टोनपे, ज्या वेदना, ज्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जावं लागतं. कारण ज्या वेळेला कधी फ्रस्ट्रेशन यायचं, त्याला शिवाजी विद्यापीठाच्या शेजारच्या राजाराम कॉलेजवर अभ्यास करायचो, तिथनं जायचो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसायचो, डोळ्यात आसबू राहायची, पण ते तेजस्वी रूप छत्रपती शिवरायांचं समोर दिसायचं. शिवाजी 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 एकच मंत्र समोर असायचं. कोणीतरी मला SMS मॅडम पाठवलेला होता, म्हणजे काही चांगल्या गोष्टी पण सोशल मीडियाच्या माध्यमातून येत असतात. शिवाजी कुणाला म्हणायचं? 65 किलोची तलवार जो वागवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूंशी एकटा जो झुंजतो त्याचं नाव बाजी. एक हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा घेऊन येतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. वाघाला सामोरे जातो आणि वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं नंदनवन घडवतो त्याचं नाव छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दैवायतम तू कुलेही मदायतम तू पौरुषम. कोणत्या कुळात जन्म घ्यावा तुझ्या हातामध्ये नाही, परंतु पुरुषार्थ काय दाखवणं ते तुझ्या मनगटामध्ये. असे अनेक आदर्श आपल्या समोर आहेत. त्यांच्या पायाची धूळ जरी आपण समोर ठेवली आणि अभ्यासाला सुरुवात केली तर आपलं छोटंसं बेट शोधायला, शिप इज ऑलवेज सेफ ऍट द शोर बट इट इज नॉट बिल्ड फॉर दॅट. कुठलंही जहाज जर किनाऱ्यावर लावलं तर ते सेफच राहणार ना, संरक्षितच राहणार. पण त्याच्यासाठी ते बनवलेलं नाही. त्याला वादळात उतरवायचं आहे, खवळलेला दर्यामध्ये उतरवायचं आहे आणि मग त्याची सवारी करायची आहे. आयुष्य असंच असतं. तर त्यावेळेला ठरवलेलं होतं की कसा प्लॅन करायचा. प्लॅन, ट्रॅप म्हणजे काय? प्लॅन म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून काही धडे जे घेता येतात आपल्याला, तर 3-4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. युद्धशास्त्रातलं एक खूप छान तत्व आहे. इसवी सन पूर्व 520 साली सुन त्सू नावाच्या चीनी युद्धशास्त्रज्ञानं आर्ट ऑफ वॉर नावाचा एक ग्रंथ लिहिलेला होता. त्यामध्ये त्यांनी 4 ओळी लिहिलेल्या आहेत. आयुष्यातलं कुठलंही आव्हान समोर असलं, कुठलंही ध्येय समोर असलं, त्या ध्येयाला शत्रू म्हणून काही सेकंदासाठी समोर धरा आणि या ओळी समजून घ्या. इफ यू नो युअर सेल्फ and if you know your enemy, you need not worry about the result of 100 battles. जर तुम्हाला स्वतःबद्दल पूर्ण माहिती असेल, स्वतःबद्दल माहिती म्हणजे कशी? SWOT प्रिन्सिपल आपण मॅनेजमेंट मध्ये वाचत असतो. स्ट्रेंथ्स, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. आपल्यातली बलस्थानं कोणती आहेत, आपल्यातली दुर्बल स्थानं कोणती आहेत, आपल्या समोरच्या संधी कोणत्या आहेत आणि आपल्या समोर असणारे धोके कोणते आहेत, याचं व्यवस्थित विश्लेषण केलं आणि स्वतःबद्दल पूर्ण माहिती करून घेतली. आणि अशीच माहिती जर शत्रूबद्दलची पण असेल तर 100च्या 100 युद्धामध्ये आपला विजय निश्चित आहे. If you know yourself and if you do not know about your enemy, you will suffer defeat after every success, every victory.
जर तुम्हाला स्वतःबद्दल चांगली माहिती असेल मात्र शत्रूबद्दल माहिती नसेल तर प्रत्येक विजयानंतर तुम्हाला सपाटून एकदा मार खावा लागेल. आणि जर स्वतःबद्दलही तुम्हाला माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये तुमचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे स्वतःचं व्यवस्थित विश्लेषण करून घेणं, स्वतःच्या दुर्बल स्थानांचा आणि बलस्थानांचा विचार करणं आणि आपली भविष्यातली दिशा ठरवणं, त्याचं नियोजन करणं, त्याचा प्लॅन करणं, स्वतःवर विश्वास ठेवून हे खूप महत्वाचं आहे. आता माझा परिचय करून देताना शिंदे सरांनी सांगितलं, मला माहित नव्हतं कमिशनर कोण असतो, मोठा साहेब कोण. त्या शेतकऱ्याच्या पोराला दिसतो मामलेदार, फौजदार, त्याच्या पलीकडची आपली उंची पण नसते. कमिशनर काय असतो, कलेक्टर काय असतो, सेक्रेटरी काय असतो हे आम्हाला माहित पण नव्हतं. पण मोठं ध्येय ठेवायचं. देयर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप. मोठ्या ठिकाणी जायला नेहमीच तिथं जागा असते, खालीच खूप संघर्ष करावा लागतो. आणि त्या विद्वत्ता, विद्या प्रतिष्ठान, विद्या नाव जे आहे त्याच्यात खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. कारण एक संस्कृत सुभाषित मला शिक्षकांनी, 7वीला मला संस्कृत होतं, मी तालुक्याच्या ठिकाणी 7वीला असताना गेलो आणि तिथं दिगवडेकर सरांनी 2 संस्कृतची सुभाषित माझ्या अजूनही डोक्यामध्ये. नृपत्वम च नैवम तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्ता आणि राजसत्ता या दोन्हीची तुलना कधी होऊ शकत नाहीये. राजाची पूजा त्याच्या राज्यामध्ये होत असते परंतु विद्वानाची पूजा ही पूर्ण जगामध्ये होत असते. त्यामुळे शिकत राहणं, अभ्यास करत राहणं. मॅडम मी ज्यावेळेला IPS झालो फक्त माझं क्वालिफिकेशन होतं BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. फर्स्ट इयर MA ला असताना माझं IPS मध्ये सिलेक्शन झालं. वय वर्ष 22 पूर्ण झालेले होते, 23वा लागलेलं होतं. पण मी सिलेक्शन झाल्यानंतर सिलेक्शनच्या दरम्यान उस्मानिया विद्यापीठामधनं MD-PM मॅनेजमेंट मधली पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री तिथं घेतली. इथं आल्यानंतर एक्सटर्नल MA कम्प्लीट केली इतिहासामध्ये. नांदेडला आणि लातूरला SP असताना मी LLB कम्प्लीट केलं. गेल्या वर्षी मी औरंगाबादला IG म्हणून पोस्टिंग झालं. फर्स्ट इयर LLMचं तिथून कम्प्लीट केलं. तिथेही गोल्ड मेडल मला पहिल्या वर्षाला मिळालं. दुसऱ्या वर्षी आता पहिल्या वर्षी मी विद्यापीठात पहिला आलो, तिथं गोल्ड मेडल आलो. दुसऱ्या वर्षाचे निर्णय कारण माझी बदली झाली 1 वर्षामध्ये, त्यामुळे मला ते पूर्ण करता आलं नाही. मी अमेरिकेत पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनचा डिप्लोमा करून आलो. चुलालांकन युनिव्हर्सिटीमधनं पीस अँड कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशनचा 3 महिन्याचा डिप्लोमा करून आलो. शिकत राहणं, स्वतःतल्या क्षमता हळूहळू वाढवत राहणं, स्वतःमधली मानसिक शारीरिक कौशल्य वाढवत राहणं. माझ्या आयुष्यात मी 150 गोल ठरवलेले आहेत, उद्दिष्ट ठरवलेले आहेत. छोटी छोटी गोल आहेत, माझं काही खूप मोठं गोल नाही. मला गेल्या वर्षी मॅरेथॉन मी 1 तास 56 मिनिटांमध्ये कंप्लीट केली. आता साताराची जी हिल मॅरेथॉन आहे ती मी एकटाच नाही, माझ्या पत्नीबरोबर मी कंप्लीट केली आणि 2 तास 10 मिनिटांमध्ये ती कंप्लीट करून, कारण ते चढावरची मॅरेथॉन आहे, ती अजून मला एक्सेल करायची. मला 42 किलोमीटरची मॅरेथॉन पुढच्या वर्षी मुंबईची 4 तासाच्या आत धावून कंप्लीट करायची. अशी छोटी छोटी गोल्स. माझ्या शारीरिक क्षमता, कारण रोज आता मला योगेश विचार होतं की सर कार्डिओ किती करता. एव्हरी ऑल्टरनेट डे मी 5 किलोमीटर धावतो, रविवारी मी 21 किलोमीटर धावतो. माझ्या क्षमता मी वाढवत राहील का परमेश्वरानं. वेगवेगळ्या रिस्क, मी बंजी जम्पिंग करून मान मोडून घेतली होती पण मला काय फरक पडला नाही, मी सरळ झालो. नंतर निसर्ग त्याची काळजी घेत असतो, त्यामुळे काही रिस्क घेतल्या पाहिजे. खूप छान कविता मी ज्याला चुलालांकन युनिव्हर्सिटीमध्ये बिचाई रताकुल नावाचे रोटरीचे इंटरनॅशनल गव्हर्नर, त्यांच्या 92 वर्षाचा तरुण व्यक्ती जवळजवळ 1.5 तास त्यांनी भाषण दिलं. 92 वर्षाचा माणूस 1.5 तास उभा राहून भाषण देऊ शकतो हे पण कुतूहल होतं. मी त्यांना त्यांच्या तारुण्याचं रहस्य विचारलं. हे व्हिएतनामचा प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं. की तुमच्या 92 वर्षाच्या या जवानीचं तारुण्याचं रहस्य काय? ते म्हटले की माय वाईफ, माझी पत्नी. आणि माझी पत्नी म्हणे आता मी आज तुम्हाला भेटायच्या ऐवजी सिमेट्रीमध्ये म्हणजे स्मशानभूमीमध्ये तिला भेटायला जाणार होतो, कारण तिची समाधी आहे तिथं मी भेटायला जाणार होतो. तिला मी दफन केलेलं नाही, मी शेजारी एक खड्डा काढून ठेवलेला आहे. मी अजून ज्यावेळेला तिच्याबरोबर जाईल त्यावेळेला एका वेळेला आम्हाला दोघांना दफन करावी अशी माझी इच्छा आहे. त्या बिचारी रताकुलने खूप छान प्रेरणादायी कविता त्यांच्या भाषणामध्ये पाब्लो नरुरा नावाच्या स्पॅनिश पोएटची सांगितलेली होती. या कवितेला 1972 मध्ये नोबेल प्राइज सुद्धा मिळालेलं होतं. त्या कवितेच्या ओळी अशा आहेत, मराठीत मी ट्रान्सलेट करून त्या सांगण्याचा प्रयत्न करतो. You are dying slowly if you do not read, if you do not travel, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, if you do not let others help you. तुम्ही हळूहळू मरता ज्यावेळेला तुम्ही वाचत नाही, तुम्ही प्रवास करत नाहीये, तुम्ही जीवनाचं सुंदर असं संगीत आहे ते ऐकत नाहीये.
तुम्ही दुसऱ्यांना आपल्याला मदत करू देऊ इच्छित नाहीये. तुम्ही टीम मध्ये काम ज्या वेळेला करत नाहीये त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरत असता. तुम्ही हळूहळू मरत असता. वेन यू डू नॉट चेंज युअर रुटीन, यू वॉक ऑन द सेम पाथ एव्हरी डे. तुम्ही रोज ते रुटीन रोजचं रोज हात गाडगेच्या वेळेला तुम्ही बदलत नाहीये, त्याच रस्त्यावर तुम्ही रोजच चालता. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, तुम्ही वेगवेगळे रंग परिधान करत नाहीये. इफ यू डू नॉट टॉक टू द पीपल होम यू डोंट नो, ज्या व्यक्तींचा तुमचा परिचय नाहीये त्यांच्याशी तुम्ही बोलत नाहीये, परिचय वाढवत नाहीये, त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरत असता. कधी तुम्ही हळूहळू मरत असता? ज्या वेळेला इफ यू अवॉइड पॅशन अँड दोज टर्ब्युलंट इमोशन्स विच मेक युअर आईज ग्लिसन अँड हार्ट बीट्स फास्ट. त्या पॅशन्स, त्या इमोशन्स, त्या टर्ब्युलंट इमोशन्स ज्यावेळेला तुम्ही अवॉइड करता, ज्या तुमच्या हृदयाची धडकन वाढवतात, जे तुमच्या डोळ्यामध्ये चमक आणतात. इफ यू डू नॉट चेज अ ड्रीम, तुम्ही स्वप्नाच्या मागे धावत नाही आहे. इफ यू डू नॉट रिस्क द सर्टन फॉर दॅट अनसर्टन, once, at least once in lifetime, if you do not eat, तुम्ही ते सोडून जात नाहीये, त्या स्वच्छंदीपणामध्ये जात नाही, तुम्ही स्वप्नाच्या मागे धावत नाहीये, त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरत असता. जीवन असंच आहे, सुंदर आहे. ह्या ज्या अनसर्टिनिटीज आहेत त्याची भीती, भीती म्हणजे काय? माझी फिलॉसॉफी सांगत नाहीये, वैदिक फिलॉसॉफी मधल्या गोष्टी आहेत. वैदिक फिलॉसॉफी मध्ये काय भीती? व्हॉट इज फिअर? अनएक्सेप्टन्स ऑफ द अनसर्टनिटी. जे अस्थिर आहे ते न स्वीकारणं म्हणजे भीती आहे. तेच जर आपण स्वीकारलं तर भीतीचं रूपांतर ऍडव्हेंचर मध्ये बनतं, साहसामध्ये होतं. जे अनसर्टन आहे ते स्वीकारलं तर त्याच आपण साहसामध्ये, ते रिस्क घेतो त्याला साहसामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. व्हॉट इज एन्वी? दुसऱ्याची असूया किंवा तिरस्कार म्हणजे